असलेल्या तलाव रोड या परिसरात असलेल्या पारिजात इमारतीमध्ये ज्या बिबट्याने धुमाकूळ घातला होता, अखेर 7 तासानंतर त्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आलेले आहे। भाईंदरच्या पारिजात इमारतीमध्ये 7 तासापासून धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे। बिबट्याला पकडल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। 7 तासापासून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावर आली आहे। बिबट्याला बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये नेण्यात आले असून हा बिबट्या कुठून आला, कसा आला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। बिबट्या ज्या घरामध्ये घुसला होता त्या घरामधील 7 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। यातील एका तरुणीचा 7 दिवसानंतर लग्न होणार होतं। ज्या बिबट्याला 7 तासांनंतर जेरबंद करण्यात यश आलेलं आहे त्यांचे अधिकारी आता माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगणार? आता मी त्या सकाळी 8 वाजल्यापासून त्या बिबट्याच्या मागे होतो। तर आम्ही त्या बिल्डिंगच्या मंदिराच्या वरती बसलेला, तिथून मागे आलो। तर नंतर परिजात मध्ये उठला तर एका घरामध्ये घेतला, एक मुलगी बेडरूम मध्ये होती। तर ती आरडाओरडा करायला लागली, तिला पकडला। तर मग आम्ही विचार केला, बोला आतमध्ये घुसून त्या मुलीला सेफ करू। तर त्या मुलीला आम्ही बिटाच्या समोर गेलो, तिला सेफ केली। बिटाने चपड आमच्यावर मारली। पण त्याच्यानंतर अर्धा तासानंतर मग आम्ही सर्व दरवाजे लॉक केले आणि बिटाला आतमध्ये बंद केला आणि मुलीला सेफ बाहेर आता सध्याची परिस्थिती अशा पद्धतीने हे रेस्क्यू म्हणजे असं आहे की ती मुलगी आमच्या समोर तडपते, त्या बिबट्याने तिला पकडलेलं, तिला आपल्याला वाचवायचं आहे। कसं वाचवायचं? आम्ही आहे 5 जण, आमच्या हातात फक्त लाकडीच होती, त्याच्या अगोदर काहीच नव्हतं। जाळं बिळ असं आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता। त्या मुलीला तिने अटॅक केलेला, त्या मुलीला आम्ही 4-5 जण त्याच्या अंगावर गेलो। त्यांनी रिटर्न येऊन आमच्या अंगावर झेप घेतली। झेप घेताना आमच्या अगोदर एक मुलगा या सोसायटीचाच कोणतरी होता माणूस, की त्याच्यावर अटॅक केला। त्या अटॅक त्याच्यावर झाल्यामुळे मग त्याला आम्ही गेटच्या बाहेर काढलं। नंतर तो गेला बेडरूम मध्ये आणि आम्ही त्याला दरबारी लावून त्या मुलीला डोअर मध्ये ग्रिल मध्ये ठेवलं। ग्रिल मध्ये ठेवून तिला ग्रिल मधून रेस्क्यू करण्यात आलं। त्याच्यानंतर तिला आम्ही साईबाबा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। ती देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली असून तिला मुंबईच्या केम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तनया मलणकर, आपलं महानगर, भाईंदर।